नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील पुढील घटक पाहणार आहोत. घटक क्रमांक 5 सांकेतिक भाषा. यामध्ये विशिष्ट व्यक्तीशिवाय इतरांना आपली भाषा समजू नये यासाठी विशिष्ट खुणा अगर संकेत वापरून बोलल्या जाणाऱ्या भाषेला सांकेतिक भाषा असे म्हणतात. सांकेतिक भाषेत संदेश ओळखणे ही बुद्धिमत्तेची एक कसोटी असते. सांकेतिक भाषा ही चिन्ह, शब्द, अंक, शब्दांचा क्रम अशा विविध प्रकारांनी तयार केली जाते. सांकेतिक भाषा या घटकात आकृत्या, अंक, अक्षरे या उपघटकांचा समावेश होतो. एखादी माहिती किंवा संदेश विशिष्ट व्यक्तीच्या हाती पडावा, इतरांना तो कळू नये, त्यासाठी त्या माहितीचे रूपांतर सांकेतिक भाषेत केले जाते. ही सांकेतिक भाषा फक्त त्या विशिष्ट व्यक्तीलाच माहीत असते. त्या आधारे त्याला माहिती वा संदेश यांचा उलगडा करता येतो. सांकेतिक भाषा या घटकामध्ये अशाच प्रकारे मूळ अक्षरे किंवा अंक, त्यांच्यासाठी इतर अक्षरे, अंक किंवा चिन्ह वापरतात. विद्यार्थ्यांनी या सांकेतिक अक्षरांचा वा अंकांचा उलगडा करून मूळ अक्षरे, अंक वा चिन्हे ओळखायची असतात. या घटकामध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो. 1. अंकासाठी अंक वापरले जातात. 2. अक्षरांसाठी अंक वापरले जातात. 3. अक्षरांसाठी चिन्ह वापरले जातात. 4. अंकांसाठी चिन्ह वापरले जातात आणि 5. अक्षरांसाठी अक्षरे वापरली जातात. या 5 उपघटकांचा अभ्यास आपण आज या ठिकाणी करणार आहोत. त्यातला पहिला अंकासाठी अंक. यामध्ये या प्रश्नात एक संख्या व तिची सांकेतिक भाषेतील संख्या दिलेली असते. संख्येतील मूळ अंकाचा व सांकेतिक संख्येतील अंकांचा क्रम सारखाच असतो. मूळ अंक व तिचा सांकेतिक अंक यांच्यातील संबंध शोधावा लागतो. त्यावरून विचारलेल्या संख्येची सांकेतिक भाषेतील संख्या या ठिकाणी आपल्याला शोधायची असते. त्यासाठी आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे, तर उपयुक्त माहिती अशी की मूळ अंक व तिचा सांकेतिक अंक यांच्यातील फरक पाहावा. असाच फरक विचारलेल्या संख्येतील त्याच स्थानावरील मूळ अंकात व तिच्या सांकेतिक अंकात असतो. 2. संख्येमध्ये अंक व तिची वर्गसंख्या पट आहे का ते पाहावे. यामधील काही नमुना प्रश्न जर पाहिले आपण तर आपल्या लक्षात येईल की या भागावर प्रश्न कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. त्यासाठी नमुना प्रश्न 748 ही संख्या सांकेतिक भाषेत 847 अशी लिहिली तर 519 ही सांकेतिक भाषेत कशी लिहाल? पर्याय क्रमांक 1 951, पर्याय क्रमांक 2 159, पर्याय क्रमांक 3 915, पर्याय क्रमांक 4 195. स्पष्टीकरणामध्ये दिल्याप्रमाणे जर आपण रचना केली, 748च्या खाली 847 लिहिले आणि पाहिलं आपण तर 748 मधला शतक स्थानचा 7 सांकेतिक भाषेमध्ये एकक स्थानी गेलाय. दशक स्थानचा अंक दशक स्थानीच ठेवलाय. एकक स्थानचा अंक शतक स्थानी घेतलाय. म्हणजेच 748ला 847 केलं उलट. तसंच मग 519ला त्याच पद्धतीने काय करता येईल आपल्याला, तर 915 होतील. म्हणजेच 748 या संख्येतील एक अंक उलट क्रमाने लिहिल्यावर 847 ही सांकेतिक भाषेतील संख्या मिळते. याप्रमाणे 519 या संख्येतील उलट अंक उलट क्रमाने लिहिल्यावर 915 ही संख्या तयार होते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. नंतर दुसरा भाग अक्षरासाठी अंक.
या प्रश्न प्रकारात काही शब्द आणि त्यासाठी सांकेतिक भाषेतील संख्या दिलेल्या असतात. शब्दातील प्रत्येक अक्षरासाठी संख्येतील एक अंक असतो, परंतु अक्षरांचा व अंकांचा क्रम सारखा नसतो. शब्दातील अक्षरांची आणि त्याच्या सांकेतिक भाषेतील अंकांची तुलना करून प्रत्येक अक्षरासाठी कोणता सांकेतिक अंक आहे हे शोधून काढायचे असते. काही वेळा प्रश्नामध्ये एकच शब्द व त्यासाठी सांकेतिक भाषेतील संख्या देतात. येथे अक्षरांचा व अंकांचा क्रम सारखाच असतो, हे लक्षात ठेवा. यासाठी आपण काय केलं पाहिजे? कोणतेही दोन शब्द आणि त्यासाठी असलेल्या सांकेतिक संख्या निवडाव्यात. दोन शब्दामधील समान अक्षर आणि दोन संख्यामधील समान अंक शोधावेत, म्हणजे त्या अक्षरासाठी असलेला सांकेतिक अंक मिळतो. याच पद्धतीने इतर अक्षरांसाठी असलेले सांकेतिक अंक शोधून काढावेत. एकच शब्द दिलेला असताना शब्दातील प्रत्येक अक्षर लिहून त्याखाली त्याच क्रमाने असलेले संख्येतील अंक लिहावेत. या पद्धतीने प्रत्येक अक्षराखाली असलेला त्याचा सांकेतिक अंक आपणाला मिळतो. यावरील काही नमुना प्रश्न क्रमांक 1. एका सांकेतिक भाषेत आगगाडी हा शब्द 9531 असा आणि परवानगी हा शब्द 28,476 असा लिहितात, तर याच भाषेत गाडीवान हा शब्द कसा लिहाल? त्यासाठी आगगाडीच्या खाली 9531 हे अंक क्रमाने लिहा, म्हणजे आ च्या खाली 9, ग च्या खाली 5, गा च्या खाली 3, डी च्या खाली 1. याचप्रमाणे आपल्याला परवानगी हा शब्द लिहिता येईल. जर याचं आपण निरीक्षण केलं तर असं दिसतंय की आपल्याला गाडीवान या शब्दासाठीचे अंक संख्या शोधायची आहे. आगगाडी आणि परवानगी या दोन्ही शब्दामध्ये गा हा शब्द आलेला आहे आणि गासाठी 3 अंक वापरलेला आहे. डी साठी 1 वापरलेला आहे. वा साठी 4 वापरलेले आहेत आणि न साठी 7 वापरलेले आहेत. म्हणजेच गाडीवान हा शब्द आपणाला 3147 असा लिहिता येईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 3147 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेत पाणी हा शब्द 12 असा लिहितात, तर गाणी हा शब्द 51 असा लिहितात. तर याच सांकेतिक भाषेत वाणी हा शब्द कसा लिहाल? या ठिकाणी पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1 15, पर्याय क्रमांक 2 17, पर्याय क्रमांक 3 51, पर्याय क्रमांक 4 21. आता जर आपण पाहिलं तर पाणी यासाठी 12 वापरलेत, म्हणजे पा साठी 1, नी साठी 2. गाणी या ठिकाणी 51 लिहिलेत, म्हणजेच गा साठी 5 आहे आणि नी साठी 1 वापरलेला आहे. दोन्ही शब्दावरून असं दिसतंय नी या शब्दासाठी 1 हा अंक वापरलेला आहे आणि आपल्याला वाणी यासाठीची संख्या शोधायची आहे. म्हणून नी साठी मात्र 1 येणार, हे मात्र नक्की झालं. आता समान अक्षर नी व समानांक 1 म्हणजेच नी बरोबर 1, यावरून पा बरोबर 2 व गा बरोबर 5. वाणी या शब्दात नी अक्षर असल्यामुळे त्याच्या सांकेतिक भाषेत 1 हा अंक असेल. या शब्दात वा हे नवीनच अक्षर असल्यामुळे सांकेतिक भाषेत 1 नवीन अंक त्याच्यासाठी असेल. 2 व 5 हे अंक अनुक्रमे पा व गा या अक्षरांसाठी असल्यामुळे ते वा अक्षरासाठी वापरता येणार नाही. यामुळे पर्याय क्रमांक 1 15, पर्याय क्रमांक 3 51 आणि पर्याय क्रमांक 4 21 हे उत्तर मात्र असणार नाही. मग राहिलं मात्र उत्तर पर्याय क्रमांक 2 मधील 17 ही संख्या. म्हणून वाणी बरोबर 17 असं आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल आणि
पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढील भाग अक्षरांसाठी चिन्हे. या उपघटकातील प्रश्नामध्ये काही शब्द आणि त्याच्यासाठी सांकेतिक भाषेतील चिन्हांचा गट दिलेला असतो. शब्दातील प्रत्येक अक्षरासाठी चिन्हाच्या गटातील एक चिन्ह असते, परंतु शब्दातील अक्षरांचा क्रम व चिन्हांच्या गटातील चिन्हांचा क्रम सारखा नसतो. दिलेल्या वेगवेगळ्या शब्दांची आणि त्यांच्या सांकेतिक चिन्हांची तुलना करून प्रत्येक अक्षरासाठी असलेले चिन्ह आपणाला शोधायचे असते. दिलेल्या शब्दापैकी 2 शब्द घेऊन त्यांच्यातील समान अक्षर शोधावे. या 2 शब्दांच्या सांकेतिक चिन्हामधील समान चिन्ह शोधावे, म्हणजे समान अक्षरासाठी असलेले सांकेतिक चिन्ह मिळते. याप्रमाणे प्रत्येक 2 शब्दाची व त्यांच्या चिन्हांची आपणाला तुलना करून याचं उत्तर शोधता येतं. यामधील नमुना प्रश्न. आता प्रश्नामध्ये आधी आपल्याला काही सांकेतिक माहिती दिलेली असेल, ती आपल्या समोर दिसते. ती अशी आहे की एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी चिन्ह वापरले आहेत. चिन्हांचा क्रम अक्षरांप्रमाणे असेलच असे नाही. या सांकेतिक भाषेतील काही अक्षरे पुढे दिली आहेत. त्यांचा अभ्यास करून पुढील प्रश्नांचे योग्य पर्याय निवडा. आणि याच्या खाली आपल्याला काही प्रश्न दिलेले असतील. त्यातला पहिला प्रश्न आपण घेऊया. आणि माहिती दिलेली आहे. मानस बरोबर त्रिकोण, एक चौरस आणि वर्तुळ दिलं आहे. परिस बरोबर एक वर्तुळ आहे, चौरसामध्ये टिंब बिंदू दिला आहे एक, आणि त्रिकोणामध्ये पण एक बिंदू दिला आहे. पवनसाठी त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये बिंदू आहे, आणि एक वर्तुळ ते काळ केलं आहे, आणि पुढं चौरस आहे. अशा प्रकारे सांकेतिक भाषा आपल्याला दिलेली आहे. आणि यावरून प्रश्न विचारला आहे, वरील सांकेतिक भाषेत समान हा शब्द कसा लिहिता येईल. आता स्पष्टीकरणामध्ये जर बघितलं आपण तर मानस आणि परिस या दोन्ही ठिकाणी स हा शब्द समान आहे. स हा शब्द मानसमध्ये पण येतोय आणि परिसमध्ये पण येतोय. समान अक्षर स आणि समान चिन्ह वर्तुळ वापरलेलं आहे, म्हणून स साठी वर्तुळ घ्या. नंतर परिस व पवन यामध्ये प हा शब्द समान आहे आणि या ठिकाणी समान चिन्ह त्रिकोण आणि त्यामध्ये बिंदू असा आहे. नंतर मानस व पवन या ठिकाणी न हा शब्द समान आहे, म्हणून न साठी चौरस घेतला. यावरून मा, री, व, मा बरोबर त्रिकोण, री बरोबर चौकोन आणि चौरस आणि त्यामध्ये बिंदू, व साठी पूर्ण वर्तुळ आणि ते भरीव केलंय, म्हणून समान या शब्दासाठी आपल्याला वर्तुळ, त्रिकोण आणि चौरस असं घेता येईल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पुढील भाग अंकासाठी चिन्ह. या उपघटकातील प्रश्नात काही अंक दिलेले असतात व त्याखाली काही चिन्ह दिलेले असतात. प्रत्येक अंकाखालील त्याचे सांकेतिक चिन्ह असते. यावर आधारित गणिती प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार या प्रक्रियांचा समावेश असतो. काही वेळेला संख्येमध्ये 2 किंवा अधिक अंकांच्या जागी गणिती चिन्हांचा वापर केलेला असतो. या चिन्हांच्या जागी असणारे अंक आपल्याला शोधायचे असतात. यासाठी आपल्याला गणितामधील एक कंचे भागू बेव या नियमाचा वापर कसा करायचा हे माहीत पाहिजे. यामधील नमुना प्रश्न. 1, 3, 5, 7, 9 साठी काही सांकेतिक चिन्ह दिलेले आहेत आणि त्यावरून त्या सांकेतिक चिन्हाचा भागाकार, बेरीज आणि गुणाकार किती येईल ते विचारलंय. आणि पर्याय दिलेत 50, 105, 15, 38. दिलेल्या
प्रश्नामधील जे काय सांकेतिक चिन्ह आहेत त्यासाठीचे अंक त्या चिन्हांच्या जागेवर लिहिले आपण, तर आपल्याला मिळतंय 9/3 + 7/5. कंचे भागू बेव याचा जर आपण विचार केला तर आपणाला असं दिसतंय की भागाकार आणि गुणाकार आधी आपल्याला भागाकार करावा लागेल, म्हणजे 9/3, नंतर गुणाकार 7 × 5 आणि येणाऱ्या उत्तराची 3 + 35ची बेरीज 38 येते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, या ठिकाणी काही सांकेतिक चिन्ह दिलेत आणि वरील जी माहिती दिलेली आहे 3, 5, 7, 9 साठीचे जे काही सांकेतिक चिन्ह दिलेत तेच वापरून आपल्याला खाली सोडवायचं आहे. जर चिन्हांच्या जागी आपण अंक लिहिले तर आपल्याला मिळतंय कंसामध्ये 9 × 3 + 5 आणि कंसाच्या बाहेर /7. आपल्याला कंसातील अगोदर गुणाकार या ठिकाणी करावा लागेल, म्हणजेच 9 × 3 = 27 +3 + 5. नंतर आपल्याला कंस पूर्ण सोडवावा लागेल, तो येईल 35, त्याला /7 बरोबर 5 आणि 5 साठी या ठिकाणी दिलेला आहे तो त्रिकोण आहे. म्हणून येणाऱ्या उत्तराचा पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. पुढील भाग अक्षरांसाठी अक्षरे. या उपघटकातील प्रश्नात काही अक्षरे किंवा शब्द आणि त्यांच्यासाठी असलेली सांकेतिक भाषेतील अक्षरे दिलेली असतात. शब्दातील अक्षरांचा किंवा सांकेतिक भाषेतील अक्षरांचा काही निश्चित संबंध असतो. हा संबंध शोधून विचारलेल्या शब्दाचे सांकेतिक भाषेतील रूप आपल्याला या ठिकाणी शोधायचे असते. यामध्ये शब्दातील अक्षरांच्या जवळपासची अक्षरे समान फरकाने पटीने असलेली अक्षरे सांकेतिक भाषेत आहेत का याचे निरीक्षण करावे. यासाठी नमुना प्रश्न. एका सांकेतिक भाषेत पुट PUT पुट हा शब्द QOVTUS असा लिहितात, तर MEN मेन हा शब्द कसा लिहाल? जर आपण त्याची रचना केली स्पष्टीकरणामध्ये दाखवल्याप्रमाणे PUT आणि त्याच्या खाली 2 अक्षर लिहिले QOVTUS, त्याचप्रमाणे आपल्याला मेनची रचना करून उत्तर काढता येईल. प्रत्येक अक्षरासाठी अक्षरमालेतील त्याच्या पुढील अक्षर व मागील अक्षर त्याच क्रमाने लिहिलेले आहे. म्हणून या ठिकाणी LMNDEFMNO असे आपल्याला लिहिता येईल आणि उत्तर NLFDOM हे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपल्याला या सांकेतिक भाषेवरील प्रश्न सोडवता येतील. धन्यवाद.